तर मित्रांनो, आता फायनली आम्हाला जे पप्पा भेटलेत, आम्ही बुक केलंय आणि पप्पा सोबत अजून एक माणूस पण भेटलाय, पप्पाच्या आवडीचा माणूस भेटलाय आम्हाला. तुझ्यामुळे 2 ट्रेन गेल्या ना, तर ठाणे लागली पागल. हा तर गणपती आता मी बुक तर करतो, पण मूर्ती तर तुम्हाला स्थापना झाल्यावरच बघायला मिळेल. का का म्हणजे आता तेच रिव्हिल हे पण तर आपल्या सोबत एवढे फिरतायत, सगळे बघतायत आपल्याला, मग त्यांना नको दाखवायला. पुढचे ब्लॉग बघायची एक्साइटमेंट नको का? हो, त्यासाठी थोडा पेशन्स ठेवायला लागतं. बरं बरं, ठीक आहे, चालेल. मग जाऊया आता कारखाना. ज्यामुळे सगळ्या प्लॅनची सुरुवातच अशी झाली आहे ते बघ. कशी झाली? ट्रेन सोडले आणि आता येऊन परत प्लॅटफॉर्म 2 वर आलो काल सारखं. डोंबिवलीवरून स्टार्ट होतात ट्रेन बघायला. बघितलं आता अजून एक स्लो चालली. चल असं जाऊ दे. विषय असा झालाय की त्या कारखान्यावाल्या ज्या काकी आहेत ना, त्या झोपल्यात. त्यांना आम्ही 2-3 वेळा आवाज दिले, पण ते काय उठले नाही. माझा त्यांना उठवायला पण आहे ना, कसं तरी जीवावर आलंय की एवढ्या काळ झोपल्यात ना त्या, तर त्यांना उठवू पण नाही शकत आहे. आणि आता आम्ही त्यांची वाट बघत थांबलोय की ते कधी उठतील आणि कधी आम्ही त्यांच्याशी बोलू. कारण त्यांना 2-3 वेळा आवाज दिला, ते उठल्या नाही. गिराईक येऊन गेले तरी ते उठल्या. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 87 मध्ये. तर मित्रांनो, काल आपल्याला कुठेच मनासारखा गणपती भेटला नाहीये, तर आज आपण चाललोय परत एकदा शोधायला. सिद्धी परत येते, तर आज परत नवीन ठिकाणी जाणार आहे, नवीन गोष्टी बघूया, नवीन गणपती बघूया, जिथे जे आवडेल ते घेऊया. आणि आजच्या दिवसात काही करून फायनल करायचंय, कारण की उद्यापासून आपल्याला डेकोरेशन चालू करायचंय. तुम्ही बोलत असाल एवढ्या लवकर का वगैरे, तर डेकोरेशन लवकर जेवढं चालू होईल तेवढं चांगलं आहे, कारण की परत गोष्टी खूप घाईवर येतात. त्यापेक्षा आतापासून घरी टाइम आहे, घरीच आहे, तर करूया चालू. आणि बघूया कसं काय ते. आणि आता तर मी चाललोय, तर जाऊया, निघूया पहिला, कारण लेट झालाय. आधी इंसान आपली वाट बघतोय. तुझ्यामुळे 2 ट्रेन गेल्या ना, तर ठाणे लागली पागल. मग ठाण्याला जाऊया ना. मी नाही परत उतरवत करणार. मग चल फास्टली जाऊया. आता 21 ची फास्ट आहे. तर मित्रांनो, आजची ताजा खबर, आज की लेटेस्ट न्यूज, सिद्धी काळी काळी दिसते. मार खायची सिद्धी काळी काळी. सिद्धी, आजचा प्लॅन सांग काय? आजचा प्लॅन सांग, काय काय करायचं? काळी का बोलला मी नाही सांगत. नाही, गोरी दिसते सिद्धी. आजचा प्लॅन सांग काय? ज्यामुळे सगळ्या प्लॅनची सुरुवातच अशी झाली आहे ते बघ. कशी झाली? ट्रेन सोडले आणि आता येऊन परत प्लॅटफॉर्म 2 वर आलो काल सारखं. डोंबिवलीवरून स्टार्ट होतात ट्रेन बघायला. बघितलं आता अजून एक स्लो चालली. चल असं जाऊ दे. चल. काय अगं, बस का येऊ का पटके? लेडीज डब्बा आहे. मग मला उतरवतो. हे सांग ना, आज काय करायचं? आज पहिले आम्ही जाणार आहे कुर्ल्याला आणि आम्हाला कुर्ल्याला काका पण भेटणार आहे. मग कुर्ल्याला मूर्ती बघणार आम्ही. जर कुर्ल्यालाच काम झालं तर मग बुक करून येणार. जर नाहीच झालं तर मग लालबागला जाणार आज परत आणि मूर्ती बघणार, तिथे बुक करणार आणि मग थोडंफार डेकोरेशनचं सामान पण घेणार. चालेल सिद्धी, आपण कुर्ला स्टेशन. काय करणार आहे आता? काकांचा ओरडा खाणार आहे. काकांचा ओरडा खाणार आहे, त्याच्यानंतर ना मग पुढची कामं वाटतात. किती वेळ झाले ते थांबले आणि आम्ही आता पोहोचतोय. मज्जा येणार आहे. 1-1.5 तास झाला. 1-1.5 पण नाही. मी तर सिद्धीवरच ढकलणार. हा हा तेच बघतो. कुठेच काका. सिद्धी जमली आमची, खायला आली सिद्धी. काय काम तर नाही केलं, आली एकतर उशीर आणि इथे बघा येऊन हॉटेलमध्ये खायला बसली. काकांना उभं केलंय 2 तास. ना साथे हो सिद्धी, टॉक टू माय हँड, टॉक टू माय हँड. अकेले अकेले खा रही है. पहिला घास त्याने खाल्ला. तर मित्रांनो, आता आम्ही थकून भागून खाऊन पिऊन आळसपणा करत कंटाळून शेवटी आलोय करी रोडला. आणि
आमचा मॅडम तर पूर्ण टाइम झालं. मॅडम इथे इथे आता यार मी दमली आहे. ही दमली आहे आणि माझी एनर्जी अजून तशीच आहे. कारण आपल्याला ओके, मला काम आहे. अरे आपल्याला बाप्पा बघायचा आहे. पागल, असं जमून चालत नाही. कालच बुक करायला पाहिजे होता. का? आवडलेलं ना आपल्याला एकटी, कालच चेक करायचं. तुला नव्हते आवडले, मला आवडले. डाऊट होता थोडाफार, पण नंतर घरी आल्यावर त्याच गोष्टीला ओके बोलत होते. कालच त्यांना विचारून करायला पाहिजे. हो घ्यायची. मग आता फायनल करायची. पण मूर्ती काहीच तुम्हाला बघायला नाही भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला थांबायला लागेल. इथे बघून सांग, इथे बघून सांग. गणपतीच्या पहिल्या दिवशी स्थापना झाल्यावरच तुम्हाला बघायला. हा, तर गणपती आता मी बुक तर करतो, पण मूर्ती तर तुम्हाला स्थापना झाल्यावरच बघायला. का? का म्हणजे आता हे पण तर आपल्या सोबत एवढे फिरतायत, सगळे बघतायत आपल्याला, मग त्यांना नको दाखवायला. पुढचे ब्लॉग बघायची एक्साइटमेंट नको का? हो. त्यासाठी थोडा पेशन्स ठेवायला लागतं. बरं ठीक आहे, चालेल. मग जाऊया आता कारखाना. तर मित्रांनो, आता आम्ही करी रोडला एका कारखान्यात आहे. सार्थक आर्ट्स म्हणून नाव आहे. आणि तिथे आम्हाला एक मूर्ती खूप आवडली. सगळ्यांना आवडली, घरच्यांना सगळ्यांना. पण विषय असा झालाय की त्या कारखान्यावाल्या ज्या काकी आहेत ना, त्या झोपल्यात. त्यांना आम्ही 2-3 वेळा आवाज दिले, पण ते काय उठले नाही. मला त्यांना उठवायला पण आहे ना, कसं तरी जीवावर आलंय की एवढ्या काळ झोपल्यात ना त्या, तर त्यांना उठवू पण नाही शकत आहे. आणि आम्ही त्यांची वाट बघत थांबलोय की ते कधी उठतील आणि कधी आम्ही त्यांच्याशी बोलू. कारण त्यांना 2-3 वेळा आवाज दिला, ते उठल्या नाही. गिराईक येऊन गेले तरी ते उठल्या नाही. ते खूप गार झोपल्यात त्या. आणि मूर्ती खूप छान आहे भाई, खूप मला तर खूप फटे आवडली मूर्ती. सिद्धीला पण आवडली आहे आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडली, ऑलमोस्ट सगळ्यांना आवडलं. पण पप्पा पण परीक्षा घेतोय, बस बाकी काय नाही. काय सिद्धी, तुला काय बोलायचं? मूर्ती बुक करून पप्पा कशी परीक्षा घेत? जास्त घेतात असं आम्हाला पूर्ण तरसवतायत त्यांना असं बुक करायला आणि घरी घेऊन जायला. काय दुखत आहे. खूप छान मूर्ती आहे, पण काहीच. आता आम्ही चाललोय वर्लीला, कारण की इथे आम्हाला त्या काकी काही कमी करतच नव्हत्या आणि खूप आडून बसलेल्या त्या काकींची खूप वाट बघितली. झोपेमध्ये बिझी होत्या. हा, त्यांना खूप झोप आलेली आणि ते आणि आमच्याकडे ते लक्ष पण देत नव्हते. आणि ते आडून बसलेले की नाही एवढ्यालाच. तर मग नाही, आता आम्ही वर्लीला जातोय, तिकडे बघूया. डोंबोली काय सिटी खेडेगाव आहे, खेडेगाव. सिटी हिने मान्य केलं की डोंबोली खेडेगाव आहे आणि इथे आपल्याला लालबाग मध्ये जर मूर्ती आवडत नाही तर बोलते खेडेगावात तरी कशी काय आवडेल. म्हणजे तिने मान्य केलं की ती डोंबोलीत खेडेगावामध्ये राहते. नाही, डोंबिवली इज अ सिटी. खेडेगाव, लिटरेट सिटी. खेडेगाव सिटी. नो, लिटरेट सिटी. मित्रांनो, आता आम्ही करी रोड ते वर्ली अवतारावरून समजतच असेल ना. चालत प्रवास केला एकदम मस्तपैकी. खडतर प्रवास. आणि सिद्धीला आमच्या भूक लागली. आता जास्त. सिद्धीचा एक जिवलग मित्र भेटणार आहे जो आम्हाला खाऊ देणार आहे खायला. आणि हा, आम्ही आता त्याच्याकडे चाललोय. त्यांनीच आम्हाला इकडे बोलवून घेतलंय. त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलंय की तुम्ही या, बिर्याणी इथे बघ. हा, आता हे सगळं त्याला दाखव ना. मग आता तो भेटेल ना तुझा मित्र, त्याला दाखव. आज मंगळवार आहे गाईस. आय एम व्हेजिटेरियन ऑन मंगळवार. बोला. आपल्या ग्रुप मध्ये व्हिडिओ अरे ब्लॉग साठी बघ. तर मित्रांनो, आता फायनली आम्हाला जे पप्पा भेटलेत. आम्ही बुक केलंय आणि पप्पा सोबत अजून एक माणूस पण भेटलाय. पप्पाच्या आवडीचा माणूस भेटलाय आम्हाला. बघताय तुम्ही कोण आहे. हात तर दाखव, हाय तर कर पब्लिकला. हाय. जसा गणपती आमचा गोड असतो तसा भावाचा पण गणपती असतो. कितवं वर्ष होतं? 50वं वर्ष झालंय भावाचं. आणि
खूप प्रेम आहे भावाचं बाप्पावर जास्त ते. बाप्पाचा आवडता माणूस बोललो ना मी तुम्हाला, बाप्पाचा आवडता माणूस भेटला. त्याच्यामुळेच मूर्ती भेटली आणि ती पसंत पडली, ती बुक पण झाली. आता आम्ही चाललोय आमच्या घरी परतीच्या प्रवासाला. आता भेटूया आपलं आतुरला. तर जाऊया घरी, जाऊया मग ब्लॉग एंड करूया, मग भेटूया आपण. जे काय होईल जसं काय होईल घरात डिस्कशन करूया आणि नंतर मग ब्लॉग एंड करूया. तर चला मित्रांनो, बाय. आता सध्या तरी चालतो आणि फायनली आम्ही बुक करून आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे. आता रस्त्याने चाललोय, घरी जाऊया, घरातल्यांसोबत डिस्कशन करूया आणि मग करी रोड बघूया. नाही, जसं आम्ही करी रोड पासून वरईला चालत आलेलो तसंच आम्ही रिटर्न चालत पण चाललोय. आता पाय गेले. बाय. पप्पांना फोन केलाय, पप्पांना सांग किती फिरलो त्या. काय सांगू? पप्पांना सांग किती फिरलो त्या. हा समजेलच त्यांना माझा तर उद्या डेकोरेशनची तयारी कर.